काय नेमकी घटना घडली? सकाळी मला एक साधारण 8च्या नंतर कॉल आला आपल्या कार्यकर्त्याचा आणि त्यांच्याकडनं असं समजलं का आपले फुले नगरचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे ते नातेवाईक आहेत ते रात्री रिक्षा चालवत असताना अचानक त्यांचं काहीतरी फोर व्हीलरला धक्का लागला रिक्षाचा आणि त्याचा राग मनात धरून संबंधित जो गुन्हेगार आहे त्यांनी त्यांची रिक्षा जप्त केली. त्यांना त्यांच्या बंगल्यावरती ती रिक्षा ठेवून त्यांना तिथं कस्टडीत ठेवलं, त्यांच्या डांबून ठेवलं. त्यांना मानसिक शारीरिक त्रास त्यांनी दिला. त्या त्रासाला वैतागून शेवटी ते पहाटे काहीतरी घरी 3 वाजता आले आणि कोणाला काही न बोलता आणि काही गोष्टी थोडक्यात सांगून त्यांनी आतमध्ये घरामध्ये जाऊन स्वतःच्या जीविताचं म्हणजे जे गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. तर या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो. तसंच जे संबंधित गुन्हेगार आहेत ज्यांच्यामुळं त्यांना मृत्यूस कारणीभूत ठरलेले आहेत त्या संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे, त्यांच्यावरती अपहरणाचे गुन्हे दाखल व्हावे, संबंधितावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावे या मागणीकरता आम्ही पोलीस स्टेशनला आज इथे आलेलो आहोत आणि या घटनेचा जाहीर निषेध करतो. काय घडलंय नेमकं? घटना काय घडली? मला रोज भाजी आणून देत होते. रोज 10 वाजता येत होते मला घ्यायला. मी रात्री तिथंच वाट पाहिले, काम नाही आले. आलेच नाही. मी 10 म्हणता मी 11 वाजता बसले तिथे. मग घरी आले तर आलेच नाहीत. कुठे गेले आम्ही म्हणत राहिलो सारखे. सुनाला म्हणाले नाही कसे आले नाही. तर मग सकाळी 3 वाजता आले तर म्हणले मला दमदाटी दिली, मला मारलं, मला हाणलं. मी गाडी ठेवलं 3 वाजता तिथं ठेवलं. पैसे घेऊन ये म्हणले, 2 लाख रुपये आण म्हणले तर तुला सोडतच नाही तर सोडित नाही. घाबरले म्हणले, मी घाबरले, आणतो म्हणले. मग असं माहीत नाही म्हणलं असं काय झालं तर म्हणले गाडी बी धरली, मला मारलं, हाणलं, पैसे घेऊन ये तर तू गाडी देतोच नाही तर देत नाही. कोण होते? काय माहिती मिळाली? आता ते माहीत नाही ना कोण होते आणि काय होते. ते माणसं पकडणारे आण म्हणले पैसे. ती बाई म्हणली पैसे घेऊन ये तेव्हा तू गाडी देतो, तर देत नाही. काय सांगितलं त्यांनी तिथे? काय तुम्हाला काय सांगितलं? काय आम्हाला सांगलं चाव्या घेतल्या त्याईनं, पैसे आणून द्या. तुम्ही बोला की आता. बोला. सासरे कुंटे, वय 67 वर्ष, धंदा रिक्षा चालक. हे काल रात्री 9:30 वाजताच्या सुमारास मोठागाव या परिसरातून रोडवर जात असताना त्यांचा आकाश म्हात्रे नावाच्या कार चालकाबरोबर वाद झाला. कार चालकाला तिची रिक्षा टच झाल्यामुळे आकाश म्हात्रे याने त्यांची रिक्षामुळं 10,000 रुपयाचं नुकसान झालं असं सांगून त्यांना 10,000 रुपये मागितले. त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी आकाश म्हात्रेंनी मुंजाजी शेळके यांची रिक्षा त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्यानंतर त्या मानसिक त्रासातून मुंजाजी शेळके यांनी त्यांच्या घरी येऊन आत्महत्या केल्याचा, गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आरोप आहेत, असे तक्रार आहेत. तर त्याप्रमाणे आम्ही रीतसर फिर्याद घेऊन गुन्हा नोंद करीत आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू करत आहोत.